श्री वितरागाय नमः. मनोज ट्रेडिंग कंपनी सुपर बाजार. उत्कृष्ट प्रतीचा किराणा व भुसार माल, सर्व प्रकारचे फ्रेश ड्रायफ्रुट्स, इलेक्ट्रिकल्स व सिजनेबल व्हरायटीचे एकमेव भव्य दालन. योग्य दर, उचित व विनम्र सेवा, पॅकिंगचा माल, होम डिलिव्हरीची सुविधा. एक वेळ अवश्य भेट द्या. कस्टमर केअर नंबर 99 22 55 21 08. नमस्कार, केडी न्यूज अर्थात करकमदर्शन न्यूज चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातम्यांबरोबर बरंच काही, सर्वांसाठी सर्व काही. आणि आज दिवाळीचा पाडवा आहे आणि आज सकाळी म्हणजे आपल्यासोबत सतीश सर आहेत आणि आज सतीश सर सकाळी सकाळी पवार साहेबांची भेट घेऊन आले. आणि पवार साहेबांची जी सतीश सरांची सगळ्यात गाजलेली कविता आहे की 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. आणि मला माहित नाही सर, एक कवीपणाचा माणूस आणि सरांना कुठून सुचतं एवढं सगळं, खूप कमाल. आणि त्यांचं एक विशेष नातं आहे पवार साहेबांसोबत, तर त्याबद्दल काय सांगणार सर? नमस्कार. आपल्या करकमदर्शन न्यूज चॅनलच्या सर्व दर्शकांना माझ्या दिवाळीच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा. आता पवार साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर हे एक महाराष्ट्र राज्याचं सर्वांचंच आदर्श व्यक्तिमत्व आहे. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक जण त्यांच्या कार्यपद्धतीचा आदर्श घेतो, त्यांच्या कार्याचा आदर्श घेतो. आणि मग हाच आदर्श घेऊन आम्ही आमच्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. आणि मग साहेबांबद्दल जी कविता सुचली किंवा कविता लिहिली ती पवार साहेब पावसात भिजत होते. आणि त्याच रात्री माझ्या मिसेस कल्पना देशमुख त्यांनी मला ती दाखवलं सगळं, पवार साहेब पावसात भिजतायत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला या परिस्थितीवर काहीतरी सुचलं पाहिजे. म्हणून मग मी पवार साहेबांच्या वरती त्यावेळेला कविता लिहिली आणि कविता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप गाजली. कविता अशी आहे की 80 वर्षांचा झंझावात भर पावसात, असा युग पुरुष दुसरा नाही देशात. असे किती येतात किती जातात, पण अशी दुर्दम्य इच्छाशक्ती दुसऱ्या नाही कोणात. 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. साहेब आपण एक अखंड प्रेरणास्त्रोत, प्रचंड इच्छाशक्तीने ओतप्रोत, सतत काम हाच आपला ऊर्जा स्त्रोत. अजरामर होईल आपली ख्याती या अखंड हिंदुस्थानच्या इतिहासात. 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. उभा महाराष्ट्र बघतोय माझा राजा भिजतोय पावसात. आकाशाला आणि सागराला सीमाच कुठे असतात. 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. साहेब आपण ईडीला येड्यात काढलं, मोदी शहा सुद्धा फक्त आपल्यालाच घाबरतात. उभा महाराष्ट्र आहे खंबीरपणे आपल्या सोबत. शिवशंभू नंतर आपणच शोभतात. अशा किती लढाया आपण एक हाती जिंकलात. 80 वर्षाचा झंझावात भर पावसात. सह्याद्री आणि हिमालयी आपल्याकडे गर्व अभिमानाने पाहतात. साहेब आपण या मातीचा अभिमान आणि कसाही हिशोब केलात तर आपणच जिंकलात. 80 वर्षाचा झंझावात भर पावसात भर पावसात. वा 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 सर, म्हणजे ही कविता ऐकणाऱ्याच्या अंगावर काटे येतात. पण मग ह्या कवितेची सुरुवात कशी झाली किंवा तुमचं बालपण एकंदरीत कसं होतं, ही कविता रुजली कशी? नाही, लहानपणापासून माझी आई जात्यावरच्या ओव्या म्हणायची, जात्यावरच्या गाणी म्हणायची. त्यातून ती 4-4 ओळीच्या कविता लिहायची. आणि त्यातून मग मी प्रेरणा घेत काही शिक्षकांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि त्या पद्धतीनं मग कवितेच्या दिशेनं आमची वाटचाल होत गेली. आणि नैसर्गिकरित्याच मला मराठी विषयाची आणि मराठी साहित्याची आवड आहे. आणि लहानपणापासूनच मी वेगवेगळे ग्रंथ वाचणे आणि त्याचा अर्थ सांगणे हे लहानपणीच करत होतो. त्यामुळं मला ह्या विषयाची थोडं भविष्यामध्ये आवड निर्माण होत गेली. आणि मला असं आठवतं की तुम्ही कॉलेज, म्हणजे आपल्या गप्पा जेव्हा चालतं की कॉलेज प्रचंड गाजवलेला तुम्ही माणूस आहात. आणि 11वीला करकमच्या बाजारावर तुम्ही कविता एक लिहिलेली आणि ती तेव्हा प्रचंड गाजलेली. तर तेव्हा हे कसं सुचत गेलं, म्हणजे हे जे कोवळं मन आहे त्याला कसं तुम्ही, ते बीज कसं तुम्ही वाढवलं? त्यावेळेला नुकतंच म्हणजे कळायला लागलं होतं. जस्ट 10वी-11वीचा तो पिरियड होता. आणि राजकारणात पण थोडं त्यावेळेला आमचे वडील आणि चुलते एकत्रितच होते. आणि त्यावेळेला मग
करकमच्या बाजारावरून दोन्ही पार्ट्यांमध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्या परिस्थितीमध्ये त्या प्रक्रियेमध्ये मी अगदी जवळून इन्व्हॉल्व्ह झालेलो होतो आणि मग प्रत्येक वेळेला बाजारासाठी पाठपुरावा करणे, बाजार आपल्याच कार्यक्षेत्रात राहिला पाहिजे यासाठी पळणे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतनं सगळं झाल्यानंतर मला त्या बाजारावरच कविता लिहावीशी वाटली, सुचली आणि नेमकाच त्याचं दुसरं एक कारण की आपला करकम फेस्टिवलचाच पिरियड त्या चालू होता आणि 1997 साली करकम फेस्टिवल अगदी गाजलेलं होतं आणि मग आता काव्य स्पर्धेत भाग घ्यायचा तर कविता काय लिहायची तर बाजारवर लिहायची. मग बाजारवर कविता लिहिली. मग कविता अशी होती की मी करकंबचा बाजार बोलतोय, कधी टिळक चौकात तर कधी सोमवार पेठत भरतोय, मी करकंबचा बाजार बोलतोय. सोमवार पेठत नेलं तेव्हा सांगितलं आम्ही तुम्हाला कायमच नेतोय, टिळक चौकात आणलं तेव्हाही सांगितलं आम्ही तुम्हाला कायमच भरवतोय, पण अजून तरी मलाच कळलेलं नाही की मी येत्या सोमवारी कुठं भरतोय, मी करकंबचा बाजार बोलतोय. मी कुठेही असलो तरी प्रत्येक जण माझं स्वार्थापायी स्वागतच करतोय, कोण फटाक्यांच्या माळा लावतोय तर कोण तोफांच्या आवाजात सुस्वागतम म्हणतोय. मला आश्चर्य होतंय की मी वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर येतोय, मी करकंबचा बाजार बोलतोय. मी कुठेही असलो तरी प्रत्येक जण माझं स्वार्थापायी स्वागतच करतोय, कोण फटाक्यांच्या माळा लावतोय तर कोण तोफांच्या आवाजात सुस्वागतम म्हणतोय. लोक हो, मी तुम्हाला विनंती करतोय की तुमच्या असल्या राजकारणापायी मी पहिल्यासारखा मोठा कुठे भरतोय, व्यापाऱ्यांच्या स्वार्थापायी माझ्यातल्या लोकांची गर्दी कमी होते, सारखंच इकडून तिकडे करायला मला त्रास होतोय, मी कायमचा एकाच ठिकाणी भरणार आहे, माझ्यासाठी भांडण तंटा राजकारण खेळायचं कारण नाही, मी शेवटी बाजारच आहे, येड्यांचा बाजार नाही, येड्यांचा बाजार नाही. कमाल, खूप कमाल कविता आहे. आणि तुम्ही बीएडला होता आणि तुम्ही तुमची कॉलेज कट्टाही तेव्हा म्हणजे टाळ्या आणि शिट्ट्या अशा प्रचंड एक फॅन वर्ग होता तुमच्या कवितांचा. तर तेव्हाचा एक जो किस्सा होता की कविता लिहायला लावलेली तुम्हाला एक चित्र दाखवून, तर तो किस्सा एकदा सांगाल सर? की मी बीएडला असताना पण असंच बऱ्याच इव्हेंटवर कविता लिहिल्या. बीएड शिकत असताना की बीएडचं शेड्यूल इतकं टाईट असायचं, मग कवितेनं कसं सुचायचं. पहिल्यापासूनच कामाचं बिनकामी ओझं जास्ती असायचं, शिक्षकांनी तर ठरवलेलंच असायचं पहिल्यापासून ह्यांना टेन्शन द्यायचं. बीएडचं शेड्यूल इतकं टाईट असायचं, मग कवितेनं कसं सुचायचं. मायक्रो टीचिंगची सुरुवात होती, प्राचार्यांनी ओव्हरडोस पाजायचं, टाचणं पुन्हा पुन्हा काढायला लावायचं. तेव्हाच वाटायचं हे नाही असलं आपल्याला जमायचं, पण मनात ठरवलेलं कसं तरी दिवस काढायचं. बीएडचं शेड्यूल इतकं टाईट असायचं, मग कवितेनं कसं सुचायचं. मग ह्या अशा पद्धतीच्या कविता मी कॉलेजला असताना लिहित होतो. प्रत्येक इव्हेंटवर कविता लिहायचो. मी एके दिवशी शिवाजी विद्यापीठाची एक टीम आमच्याकडे आली आणि त्या टीम मध्ये एक प्राध्यापक होते आणि त्यांनी सांगायला चालू केलं की बाबा हे उद्या तुम्ही भविष्यात बीएड होऊन शिक्षक होऊन बाहेर पडणार, तर त्या शिक्षकाचं प्रेझेन्स ऑफ माइंड किती चांगलं असावं ह्याचं ते उदाहरण देत होते. मग आमची 100 मुलांची बॅच होती आणि ते म्हणले की आता आपण कुणाचं प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं आहे ते आपण चेक करूया. मग त्यांनी एक फोटो दाखवला आणि त्या फोटोवर कविता, इन्स्टंट कविता कोण सांगतंय हे सांगायला सांगितलं. तर त्यावेळेला मी पाठीमागून 5व्या बेंचवर बसलो होतो. तर तो फोटो त्यांनी दाखवला. त्यावेळेला अख्खा वर्ग माझ्याकडे बघायला त्यांना कळना की ही मुलं सगळी पाठीमागं का बघायला लागली. मग आमच्या नेहमीचे शिक्षक होते, त्यांना माहित होतं मी प्रत्येक गोष्टीवर कविता लिहितो. आणि मग त्यांनी माईक हातात घेतला आणि मला सांगितलं उठा कविराज उठा. त्यावेळेला सगळ्या शिट्ट्या टाळ्या झाल्या आणि त्यांनी एक फोटो दाखवला होता, अशी नवीन नवरी आणि तोंडात पदर धरलेला आणि ती लाजलेली. मग त्यावेळेला मी उठलो आणि त्याच्यावर 4 ओळी कविता सांगितल्या. पहिलं वाक्य उच्चारलं की मी टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या. की पहिलं वाक्य होतं की अशी लाजू नको येडे, भिजू नको पावसात, बस खेटून जवळ, नाही कोणाला दिसत, नाही कोणाला दिसत. सर्वांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या आणि ते शिक्षक पण खुश झाले. कविता होती सर. आणि कॉलेज कट्टा जी महत्वाची कविता आहे, तर
म्हणजे कॉलेजमध्ये कसं होतात तुम्ही सर, आणि मग आपण ती कविता लिहिली? कॉलेजमध्ये मी भरपूर कविता लिहिल्या. कॉलेजमध्ये असताना तर अख्खं माझं वपू काळ्यांचं वपूरचा हे पुस्तक अख्खं पाठ होतं त्यावेळेला, आणि प्रत्येक इव्हेंटवर मी कविता लिहायचो, आणि कॉलेजच्या प्रत्येक सांस्कृतिक फंक्शनमध्ये माझा भाग असायचा. परंतु दोनच गोष्टीमध्ये मी जास्त पुढं आणि अग्रेसर असायचो, ते म्हणजे वक्तृत्व स्पर्धा आणि काव्य स्पर्धा. मग हे दोन माझ्या आवडीचे विषय होते, आणि मग त्यातून पुढं काव्य क्षेत्रात माझी चांगली वाटचाल झाली. मग ती कॉलेज कट्टा त्यावेळेला मी ती लिहिलेली कविता आहे, तर ती भरपूर गाजली कविता. हा असा आमचा कॉलेज कट्टा, दररोज या इथेच एकमेकांना भेटा, अशा प्रकारे तयार होतो कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा गट्टा. मग इथं रंगवतो थोडा विषय खरा आणि थोडा खोटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. सौंदर्याचं वर्णन चाललेलं असतं, कुणाचं तुटलं कुणाचं चुटलं याचंही चर्चासत्र इथंच रंगतं, आणि नाहीच कुठं काय जमलं तर नुसतं बघायला काय तोटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. आमच्या कट्ट्याला राजकारणाचं येड असतं, कोण खरा कोण खोटा हे आमच्या कट्ट्यावर ठरत असतं. जो अवलंबतो मार्ग खोटा आणि मिळवतो भरपूर नोटा, तोच असतो राजकारणात मोठा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. सायन्सवाले म्हणतात फिजिक्सचा प्रॉब्लेम मोठा, प्रॅक्टिकल आणि जर्नलला नसतो इथं तोटा. जर्नल सर्टिफाय करायला 17दा बेटा, किरकोळ चुकीला पुन्हा हेलपाटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. कॉमर्सवाल्यांचा असतो अकाउंट ठोका, सगळा वेळ जातो काढण्यातच नफा आणि तोटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. आर्टवाले तुम्ही इंग्लिशला का भेटा, सगळं वर्ष टवाळी करण्यात घालवता, परीक्षा जवळ आल्यावरच पुस्तक हातात धरता, तरी सुद्धा तुम्ही स्वस्तातच ग्रॅज्युएट होता. चहा पाण्याला आपल्याकडे नसतो तोटा, कॉलेजच्या आत आपण नसताच कॉलेजच्या बाहेरच भेटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. कुणी आला राजकारण्याचा बेटा तर त्याला सलाम ठोका, तो गेल्यावर आम्ही म्हणतो बाप मोठा का हाच मोठा. कट्ट्यावर नसतो कुणी मोठा कुणी छोटा, मग तो कुणाचा का सेना बेटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. या कट्ट्यावर बसूनच ठरवतो आम्ही आमच्या भविष्याच्या वाटा, या कट्ट्याचाच असतो आमच्या जडणघडणीत मोठा वाटा. चला आता या उद्या इथेच भेटा, हा असा आमचा कॉलेज कट्टा. ते ऐकवतानाचा तुम्ही एक किस्सा मला आठवतो की 3ऱ्या फ्लोअरवर होता तुमचं, तो एक किस्सा सांगा सर प्लीज. तो आम्ही कॉलेज शिकत असताना ही कविता सांगत असताना की आमचं कॉलेज 3ऱ्या मजल्यावर भरायचं आणि खाली 2 वर्ग असायचे, आणि मग मी ही कविता सांगत असताना त्या प्रत्येक कडव्याला टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या. तर खाली 2 वर्ग आमची वाट बघत बसले होते की वर नेमकं काय झालंय, इतक्या टाळ्या शिट्ट्या कशाच्या पडाल्या. तर त्यांनी सुद्धा खालच्या 2 वर्गातल्या सगळ्यांनी त्या कवितेची झेरॉक्स त्यावेळेला काढून नेली, एवढी ती फेमस झाली कविता. जवळजवळ 100-200 झेरॉक्स सरांच्या, म्हणजे तेव्हापासून सरांचा एक चाहता वर्ग आहे. भरपूर टाळ्या शिट्ट्या सरांनी अनुभवल्यात, पण त्याचबरोबर एक शाब्बासकीची एक थाप असते की कमाल. असं कधी झालंय का, अशी काही किस्से आहेत का सर? हो, लक्ष्मणराव ढोबळे सरांनी माझी कविता ऐकून 1 तोळ्याची सोन्याची अंगठी मला त्या काळात दिली होती. आणि आता मी ज्या वेळेला पवार साहेबांना ही कविता साहेबांच्या वरती सांगितली, त्यावेळेला साहेब मला इन्स्टंट म्हणले की मला RRची आठवण आली. मग मला यापेक्षा कोणती अजून मोठी शाबासकीची गरज आहे, ही खूप मोठी शाबासकी झाली. ही खरंच खूप मोठी शाबासकी झाली. मला सरांना अजून एक म्हणायचं की तुम्ही भारत नानांवर एक कविता केली, आणि त्याच्यात आठवतंय की ते तुम्हाला म्हटलेले की माझ्यावर कविता कर, पण तेव्हा ते काही झालं नाही, आणि ते गेल्यावर तुम्ही एक कविता लिहिली आणि त्याच्यात होतं की आता होणे नाही पुन्हा. कुठेतरी ते एक शल्य होतं का मनात की राहून गेलं आणि मग ते कवितेमधून आलं? नाही, खरं तर भारत नाना भालकेंचं आणि माझं नातं एकदम जवळच होतं, परंतु ते मला काय म्हणायचे, तू कवी आहे मग माझ्यावर एखादी कविता लिही त्यावेळेला. परंतु ते नाना असताना ही कविता झाली नाही, परंतु एक नातं बॉन्डिंग इतकं जवळच झालं होतं की नाना ज्या वेळेला वारले त्यावेळेला आपोआपच कविता आतून आली, आपोआपच आली, म्हणजे ती मीही थांबवू शकलो नाही. मग ती कविता अगदी उत्स्फूर्त आणि नॅचरल आली. तर ती कविता अशी होती की करा रे बाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा, सर्वसामान्यांचा कणा जनता झाली पोरकी आपल्या विना,
करारीबाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा. रांगडागडी तो दिलदारपणा ते जबरदस्त भाषण वेळ लावायचे विद्वानांना. करारीबाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा. तो हजर जबाबीपणा नाही दुखवले कधी कुणा. तो शब्दांचा बाजीगर आयुष्यभर लढला शस्त्रास्त्राविना. शब्द पागळले अश्रू ढासळले तरीही करारीबाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा. ती जबरदस्त इच्छाशक्ती, स्वप्ने सत्यात उतरवण्याची ताकद, तो बलदंड बाहू थोपटलेले दंड, मुखातून आलेला घणाघात, तो साहेबांचा पट्टा कसे जमेल आता पुन्हा. करारीबाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा. तो आपलेपणा, ती विचारपूस, तो कामांचा पाठपुरावा, ती वाघाची डरकाळी, ती अचूक खेळी, अचूक निशाणा साधला वेळोवेळी. सगळे सगळे डाव कसे अर्धे अर्धेच राहिले ना. करारीबाना भारत नाना आता भेटणार नाहीत पुन्हा. आता भेटणार नाहीत पुन्हा. खरंच खूप खूप कधी कधी काही कविता अशा असतात ना की त्या त्याच्यानंतरच जास्त फुलून येतात. तशी ही खूप छान कविता आहे. मला एक महत्वाचा प्रश्न, थोडा उशीर झाला या प्रश्नाला, पण सर समाजकारणच का, राजकारण का नाही? नाही असं काय नाही, पण समाजकारण आणि राजकारण अशा नाण्याच्या त्या दोन बाजू आहेत. परंतु 100% भर समाजकारणावर जास्त असतो. आलेल्या माणसाचं काम करणे हा माझा स्वभाव आहे. मग त्यावेळेला काम करताना मी पार्टी पक्ष अजिबात सुद्धा बघत नाही. आणि मी थोडस साहित्यिक माणूस असल्यामुळं एखाद्यानं काय राजकारणात कुरघोडी केली तरी मी ती विसरून जाऊन त्याचं दुसऱ्या क्षणाला काम करतो. त्यामुळं जास्तीत जास्त मला लोकांना मदत करण्यावर भर असतो आणि त्या मदतीच्या बदल्यात त्यानं मला मदत करावी अशी माझी अपेक्षा नसते. म्हणून माझा समाजकारणावर जास्त भर. राजकारणात काय होतं की मी एखाद्याला मदत केली तर माझी अपेक्षा वाढून जाते की त्यानंही मला मदत करायलाच पाहिजे, नाहीतर मग त्यातून मग उद्विग्नता येते. तर तसं नाही, आपण मदत करत राहणे पुढच्यानं करू अगर न करू. त्यामुळं माझा समाजकारणावर जास्त भर आहे. नाही, खरंच निरपेक्ष आणि एकदम निर्मळ असं व्यक्तिमत्व आहे सतीश सर. आठवले साहेब आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ते एवढ्या छान छान कविता करतात, एवढ्या छान कविता ऐकवतात, आपण बघतो. आणि त्यांची एक अशी वेगळी स्टाईल आहे. तर सरांनी त्यांच्यावर सुद्धा एक कविता केली आणि त्याच्यानंतर जेव्हा ते सरांना म्हटले की काहीतरी माझ्या स्टाईलमध्ये, आणि मग त्यांच्या स्टाईलमध्ये सुद्धा सरांनी त्यांना मिमिक करून दाखवलं. तर तो काय आहे सर? आठवले साहेब पंढरपुरामध्ये आले होते दिलीप बापू धोत्रेंच्या घरी. त्यावेळेला आठवले साहेबावर मी कविता लिहिली की आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. पंढरी नगरीत भेटले असे किती आले किती गेले. विकासाचे श्रेय कुणीही लाटले तरी सुद्धा आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. साहेब आपण जनतेसाठी झटले, न्याय हक्कासाठी पेटले. आपण आम्हाला जाती धर्मा पलीकडचे वाटले. आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. आपल्या कवितेने स्फूर्तीचे बीज पेरले. महाराष्ट्राला हलके फुलके विनोद दिले. जनतेला मनापासून खुलवले. आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. साहेब आपण दिल्लीत असले तरी आपले मन मात्र महाराष्ट्रातच रमले. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना नाही आपण सोडले. आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. साहेब आपण दिलीप बापूंच्या घरी आले. पंढरीच्या विकासाचे दरवाजे खुले झाले. मनसे रिपाई युतीच्या आशेचे किरण दिसले. महाराष्ट्राच्या भल्याचेच होईल असे वाटले. आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. आठवले साहेब आम्हाला कायम आपलेच वाटले. मी ही कविता आठवले साहेबांना सांगितल्यानंतर तिथं दिलीप बापू बसले होते. त्यांनी सांगितले की आठवले साहेबांच्या स्टाईलमध्ये एक 4 ओळी सांगा. मग त्यावेळेला मी त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या समोर कविता सांगितली. आपल्याकडे आला आहे आता रामदास, आपल्याकडे आला आहे आता रामदास. पंढरीचा नक्कीच होणार आहे विकास. आपण कोणाला देत नसतो त्रास, कारण सगळेच आहेत आपले खास. आणि त्यांची प्रतिक्रिया काय होती? ते असं इन्स्टंट मला म्हणले की तू माझा बापच भेटला. आणि त्या माझ्या कवितेवरच परत त्यांनी कविता केली की आठवले साहेब तुम्हाला का आपले वाटले. त्याच्यावरच त्यांनी परत कविता लिहिली. वा वा वा.
आणि अशीच रमेश कदम साहेबांवर पण तुम्ही एक कविता केलेली. परवा आपल्या गावामध्ये रमेश कदम साहेब आले होते. आमदार होते, अतिशय दिलदार मनाचा माणूस. ते काही दिवस जेलमध्ये राहिले, परंतु जेलमध्ये राहिल्यावर सुद्धा लोकांचं त्यांच्यावरचं काय प्रेम कमी झालं नाही. त्याचं कारण असं होतं की त्यांची खूप मोठी दानत, म्हणजे त्यांनी काय चांगली कामं केली, जनतेच्या विकासाचे काय प्रश्न राबवले, त्यामुळं जनतेचं त्यांच्यावर भयानक प्रेम. आणि आपल्या गावातले माझे सगळे मित्र कंपनी त्यांनी तो कार्यक्रम अरेंज केला होता. आणि मग आपसुकच रमेश कदम साहेबांवर कविता लिहिली होती. कविता अशी आहे की जिसमें है दम उसे कहते हैं रमेश कदम, वही है असली सिंघम, नाम है उसका रमेश कदम. ये आदमी नहीं है बम है बम, और किसी शहंशाह से नहीं है कम, नाम है उसका रमेश कदम. दोस्तों और गरीबों का हमदम, दुश्मनों का करेगा खेल खत्म, नाम है उसका रमेश कदम, वही है असली सिंघम. जो जेल गया तब भी लोगों का प्यार नहीं हुआ कम, अब भी लाखों दिलों की धड़कन, नाम है उसका रमेश कदम. आज हमारे गांव में आया है एक शेर, और वो नहीं है किसी से कम, नाम है उसका रमेश कदम. आप दिलदारी में नहीं है कम, आपको देख के भूल गए हम सारे गम, और यहाँ से आगे शुरू होगा आपका दम दमादम, नाम है उसका रमेश कदम. वा वा वा. सरांच्या कविता ऐकतानाची एक गोष्ट अशी आहे ना की माणूस त्यांच्या बरोबर जोडला जातो लगेच आणि कंटिन्यू करतो ती कविता पुढे. जसं तुम्ही सर राजकीय कविता लिहिता आणि तुम्ही मगाशी बोलला की वपू म्हणजे काय ते आपल्याला कदाचित कथा वगैरे वाचून एक 10% 20% समजतात, पण सरांनी त्यांचा अख्खं वपूरचा पाठ तोंड पाठ होता तेव्हा. तर मग ही आवड कशी लागली सर? नाही, मी इयत्ता साधारणपणे 9वी मध्ये होतो, त्यावेळेला अनेक पुस्तकं वाचायचा छंद लागला. आणि त्याच 9वी 10वीच्या पिरियड मध्ये मला आमचे मामा बाळासाहेब व्यवहारे त्यांनी ती पुस्तक वपुर्झा आणून दिलं. आणि त्या वपुर्झाचं एक वैशिष्ट्य होतं की कोणतंही पान उघडा आणि वाचा. जनरली पुस्तक वाचताना बऱ्याच वेळेला असं वाटतं की आता कधी व्हायचं हे पुस्तक, पण त्या पुस्तकाची एक खासियत होती की कुठलंही पान उघडा आणि वाचा. त्यामुळं ते एक सहजता निर्माण झाली आणि त्यातली भाषा एकदम सहज होती. आणि आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगावर त्यामध्ये कविता लिहिल्या होत्या. वपूंनी त्याच्यावर विचार मांडले होते. आणि एक साहित्यिक दर्जा निर्माण व्हायला किंवा पुढं अचानक कविता सुचायला हे वपुर्झाच कारणीभूत आहे. कारण वपुर्झामुळे एवढी शब्द संपत्ती वाढली की अचानक आपण कुठल्याही प्रसंगावर लिहू शकतो असं वाटायला. आणि मग वपूंची एकदम म्हणजे असं कधी कधी होतं की आपण एखादी कविता वाचतो आणि असं वाटतं की ही आपल्यासाठी लिहिली गेली किंवा ही आपण खूप रिलेट करतो. अशी एखादी वपूंची कविता जी तुम्हाला असं वाटतं की नाही ही माझ्यासाठी आहे? अनेक कविता आहेत वपूंच्या अशा की त्या प्रत्येक आपल्यासाठीच लिहिल्यात असं वाटतं. पण त्यापैकी 1-2 कविता मी आता इथं मांडतो की एकदा केव्हा तरी शांत बसावं आणि वयानुरूप आपण कोणकोणत्या गोष्टी सोडल्या याचा आढावा घ्यावा. तर असं लक्षात येते की बरेच दिवस झाला आपण गाभुळलेली चिंच खाल्लेली नाही, जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही, चटक्याच्या बिया घासून चटके घ्यावेत असं आता वाटत नाही. कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसता सोसताच पुरेवाट झाली. सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. कापसाची म्हातारी पकडण्यातही आता आपल्याला चर्म राहिलेला नाही. त्या कापसाच्या म्हातारीने आपला बालपणीचा काळ सुखाचा कधी स्वतःबरोबर नेहलाही कळलं सुद्धा नाही. त्या 2-2 मुलांच्या गाड्या नाहीत, ते साबणाचे फुगे नाहीत, विट्टीत दांडू नाही. हे सगळं त्या उडणाऱ्या म्हातारीनं नेलं आणि तिच्या बदल्यात तिनं दिलं तिचं वार्धक्य. म्हणूनच अजून ती उडू शकते. आपण अजून जमिनीवरच आहोत, आपण अजून जमिनीवरच आहोत. छान कविता आहे. आणि आता आपण मला सगळ्यांना सांगायचं आपण ह्याचा एक भाग 2 सुद्धा घेऊन येणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सरांच्या थोडा पर्सनल आयुष्याबद्दल गप्पा मारणार आहोत. खरं तर मला म्हणायचंय सरांना ते आपण पुढच्या भागात घेऊ. याचं उत्तर आता नाही की एवढ्या छान छान कविता लिहिल्या, कधी कल्पना तरी तुमच्या मागे लागल्या की आता एवढ्या सगळ्यांवर लिहिताय, माझ्यावर एखादी कविता. असे बरेच प्रश्न आपण भाग 2 मध्ये घेऊन येणार आहोत. पण आता आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. परत एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी
कर्कम दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.